आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक भवाच्या पोटी दुःखाच्या राशी शरण देवाशी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक तुका म्हणे नवे काय त्याकरिता चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक विठाला 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत् किल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राण सञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यम् प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम कलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान दे निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आई ओ त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपुले चौफाळून या भलेवरी बैसो पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषाद्या ध्रुवेकावरी जैसे डोळ्या अंजवन भेटे तैवेळी दृष्टीशी फाटा फुटे मगवास पाहिजेत प्रगटे महानिधी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग सुते देखा टाळ मृदंग सुते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत हो दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करून ये सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून या आपल्या बाळाचा लवी सकळा नामा म्हणे कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर
कर जोडितो कथे काळी काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी 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 कर जोडितो कथे काळी काळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी आपण सावे जवळ आपण सावे आपण असावे जवळी आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे रते बापुडे काय रंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा मानवी जीवनामध्ये आलेल्या सुखदुःखाला माणसानं कोण्या प्रकारानं सामोरं जावं याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंगा सेवेकरिता विठ्ठल 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 सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा चार चरणाचा आणि अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबरायांची भूमिका स्पष्ट आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून या जगद्गुरु तुकोबराय म्हणले मानवी जीवनात येणारे सुख दुःख हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे तुमच्या संचितावर अवलंबून आहे तुम्ही काय करा देवावरी भार घालून या जोपर्यंत हे दुःख तुम्हाला सहन होतं जगताप परिवार तोपर्यंत तुम्ही ते सहन करा ज्या दिवशी परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे निघून जाईल त्या दिवसापासून देवावरी भार घालून या अण्णा निघून गेले परिवारातला आधार संपला पित्याचं पितृछत्र हरपून गेलं बापाचं अस्तित्व संपून गेलं माया संपून गेली तर हे अगाध डोंगरा एवढं झालेलं दुःख महाराज म्हटले तुम्हाला सहन होतं तर तुम्ही सहन करा ज्या दिवशी सहनच होत नाही त्या दिवसापासून देवावरी भार घालून या भगवान परमात्मा काय करतो मग तो कृपा सिंधू निवारी साकडे जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घालत नाही तोपर्यंत देव तुमच्या संसाराची प्रापंचिक जबाबदारी स्वतःवर घेत नाही ज्या दिवशी जबाबदारी त्याच्यावर घालाल थोडा आवाज द्या त्या दिवसापासून मग तो कृपा सिंधू निवारी साकडे कृपा सिंधू उपमा दिली त्याला कारण आहे माने महाराज कृपेचा वडा वेगळा असतो कृपेची नदी वेगळी असते आणि कृपेचा सिंधू म्हणजे सागर वेगळा असतो नदी कृपा करायला लागली तर त्याला मर्यादा आहे मे एप्रिल महिना आला तर नदी कदाचित आटू शकते मर्यादा आहे ना त्याला ओढ्याला पूर आला तर तो श्रावणातच आहे महिना संपला पावसाळा संपून गेला तर ओढ्याचाही पूर संपून जातो पण एकमेव असं पृथ्वी तलावर पात्र आहे पाण्याचं ज्याला सागर म्हणतात जे आटता आटत नाही पण भगवान परमात्मा कृपा करायला लागला तर समुद्र एवढी करतो त्याची कृपा कधी आटत नाही मग तो कृपा सिंधू निवारी साकडे तुमच्या माझ्या जीवनातलं साकडं दूर करण्याचं काम भगवान परमात्मा करतो येरते बा पुढे काय रंक बाकी धन दौलत गाडी बंगला नोकर चाकर जमीन जुमला इस्टेट पाणी हा पाहुणा तो पाहुणा तो पाहुणा हा माझा तो माझा हे बाकी माईक पदार्थ तुम्ही जे जोडले महाराज म्हटले ते राव रंक असले तरी तुम्हाला प्रपंचातून दुःखापासून बाजूला करणार नाहीत फक्त भगवान परमात्मा असा आहे जे समूळ दुःख बाजूला करू शकतो म्हणून त्याला सगळी जबाबदारी टाकून द्या बर महाराज आमच्या जगताप परिवाराच्या वाट्याला एक दुःख आलं इथून पुढे जर दुःख आलं तर ते येतं कशातून याचं उत्तर द्या महाराज म्हटले दुःखाची उत्पत्ती होते कशातून याचं उत्तर आहे भवाची पोटी
दुःखाची आराशी. दुःख येतो कुठून? त्याचं उत्तर आहे भवाची पोटी. भव नाम संसार, आणि या संसाराच्या पोटी दुःखाची आराशी. एक दोन दुःख नाही, पहिलं दुःख संपतं तर दुसरं उभं राहतं, दुसरं दुःख संपतं तर तिसरं दुःख मेडच्या मंदिराजवळ वाट बघतं, तिसरं दुःख संपतं तर चौथं दुःख येळीवमध्ये आपली वाट बघत थांबतं सदाशिवनगरला, आणि चौथ्या दुःखाला ओव्हरटेक करून पुढे जातात. तर पाचवं दुःख नातेपोतेच्या बायपासला आहे. जाता कुठं? दुःख संपता संपत नाही. दुःखाची आराशी. दुःख संपत नाही बाबा हो, राजा हो, प्रपंचात आला तर दुःखाला नाही म्हणू नका. भवाच्या पोटी दुःख आहे दुःख. भलं कशात जीवाचं? शरण देवाशी जाता भले. भगवान परमात्म्याला शरण जाण्यात सामान्य जीवाचा उद्धार आहे. कारण श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये स्वतः देव म्हटले, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण्य मी चेकू. जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याचं जन्म मरण सोडवण्याची ताकद म्हणले माझ्याकडे आहे. म्हणून भवाच्या पोटी त्याच्या गोष्टीला दुःख प्राप्त करण्यासाठी संसार आहे. पण सामान्य जीवाचं कल्याण भलं कशात आहे? तर शरण देवाशी जाता भले. बर, मग तुमचा देव काय काय करतो? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही स्मरण करा तर तुमचं मरण वाचवेल. काय काय करतो याची यादी देण्यापेक्षा काय नाही करत हे विचारा. तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता. काय करतो विचारू नका, काय करत नाही विचारा. त्याच्यासाठी अशक्य काही नाही. करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या ताब्यात. 6 गुण त्याच्याकडं. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. त्रिभुवनावरती ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेनं हलतं, वृक्षही ज्याच्या सत्तेनं हालचाल करतात, सूर्य ज्याच्या सत्तेनं उगवतो, सूर्यास्तही ज्याच्या सत्तेनं होतो, सामान्य जीवही त्याच्या सत्तेनं चालतो, इतकी सगळी सत्ता त्याच्याच हातात. म्हणून काय करत नाही हे विचारा. तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता. पण त्याच्यासाठी घेतो काय? चिंता वातो आता विश्वंभर. जगताप परिवारासाठी हा सल्ला तुकोबरायांनी दिला. दुःख झाल्यानंतर गेलेल्या व्यक्तीचं स्मरण केल्यानंतर जीवाला त्रास होतो. त्यांचं स्मरण करण्यापेक्षा गेलेल्या व्यक्तीला कृतज्ञतापूर्वक हात जोडायचं आणि त्यांच्या मुक्तीसाठी भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे भजन जर त्याचं केलं तर म्हणले, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक विठाल विठाल. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. अशा काही शर्ताचा अभंग सेवेकरिता निवडण्याचं प्रयोजन किम निमित्तानं सेवा आयोजित आहे. सगळ्यांना ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या मेडद नावाच्या गावामध्ये आपल्या गावचे माजी सरपंच, सगळ्यांचे आवडते कैलासवासी श्रीमंत केरू जगताप उर्फ अण्णा. अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणा अथवा प्रथम श्राद्धानिमित्त म्हणा, समस्त जगताप परिवाराच्या वतीनं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा हरिकीर्तन सोहळा वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास आदरणीय अण्णांनी घेतला आणि भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. अण्णांच्या पश्चात समस्त जगताप परिवार तर दुःखांकित आहेच, पण अण्णा निघून गेल्यानंतर मेडदगाव शोकाकुल झालं. आपतेष्ट नातेवाईक ज्याच्या ज्याच्या कानावर ही बातमी कळाली तो प्रत्येकजण दुःखी झाला. ऐका मेडदकर, सज्जन माणूस जन्माला येणं हा योगायोग आहे. वाक्य जरा पुन्हा ऐका. सज्जन माणूस जन्माला येणं हा योगायोग आहे, पण सज्जन म्हणून असं मरणं हा आयुष्यभर कमवलेल्या पुण्याची पोच पावते आहे, हे लक्षात ठेवा. सज्जन म्हणून जन्माला योगायोगाने येईल, पण सज्जन म्हणूनच मरण्यासाठी भाग्य लागतं. आयुष्यभर कसा जगला याची गणना अंतकाळामध्ये केली जाते आणि मग सगळ्याच्या डोळ्यात पाणी येत नसतं, त्याला कीर्ती उत्तम अण्णांसारखी कमवावी लागते. म्हणून अशा मोठ्या दिलदार मनाचे आदरणीय अण्णा त्या परिवारातून गेले. तर त्यांच्या पश्चात शोकाकुल त्यांचे चिरंजीव श्रीमान भारतजी श्रीमंत जगताप आणि त्यांच्या 5ही लेकी गोपाबाई, पवित्राबाई, लताबाई, सिंधुबाई आणि आशाबाई. सुनबाई त्यांच्या सौभाग्यवती सविताताई. 18 नातवंडे आणि 2 भाऊ तुकारामजी जगताप, सुखदेवजी जगताप आणि त्यांच्या भगिनी नागराबाई आदी करून समस्त आपतेष्ट नातेवाईक, गणगोत, मित्र परिवार आणि समस्त जगताप परिवार. विठ्ठल एक वर्षापूर्वी आदरणीय अण्णांनी आपला देह ठेवला. जीव जाण्यासाठी माने महाराज 1 वर्ष, महिना, 6 महिने असा कालावधी लागत नाही.
तुम्ही दररोज वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकता आणि मी दररोज श्राद्धाची कीर्तन करतो. बसलेल्या मंडळीला ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी एका ओवीला प्राधान्य दिलं. का झाकल्या घटीचा दिवा नेनी जे काय झाला की धवा या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्ञानोबराय म्हणले जसा दिवा तुम्ही देव घरात लावता, वारा आला तर त्याला विजायला काय तास लागतो का पाटील? एका मिनिटाचा वेळ नाही लागत, एका मिनिटात ते विझून जातं. ज्ञानोबराय म्हणले जीवाचंही तसंच काहीच आहे. ज्या वेळेला कळीकाळ नावाचा वारा येतो त्या दिवशी परिवारातनं आपल्या प्रिय माणसाला घेऊन जातो. होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार, हो कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार, चिमन पिलानो कुशीतया धरीन तुम्हावर छाया, काळ जातल्या ममतेची करीन तुम्हावर माया, काय मागाव मी देवा, हो घर सुखात माझ ठेवा, हो काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, सुखात माझ ठेवा, होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. सगळं एकाएकी चांगलं सुरळीत सुव्यवस्थित सुरू असताना गेल्या वर्षी या जगताप परिवारामध्ये काही काळाची लाट आली आणि आमच्या प्रिय अण्णांना आमच्यातून घेऊन गेली. हे बघा गये होय वापस कभी आते नहीं, लेकिन हर दिन उसकी याद वापस आती है. गेलेली माणसं माघारी येत नाही पण आठवण तर माघारी येते ना. लेकिन दो बात को मत भूल जो चाहत कल्याण. काय म्हणला बुवा? दो बात को मत भूल जो चाहत कल्याण, नारायण एक और दुजी मौत श्री भगवान विठ्ठल. दोन गोष्टीला विसरायचंच नाही दत्ता बुवा. एक नारायण म्हणजे भगवान परमात्मा आणि दोन मौत म्हणजे मृत्यू. जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर दोन गोष्टीला विसरायचं नाही. एक भगवान परमात्मा आणि दुसरा मृत्यू. आणि सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पण मृत्यू आपण विसरलो. मग जाग करण्यासाठी महाराजांना भरपूर अभंग धावे लागले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. भरपूर अभंग आहे. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, ओ जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हो जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. इतके अभंग लिहिले तरी माणूस सावध होत नाही. मग कोणते टप्पे माणसाच्या आयुष्यातले? दोन टप्पे. जरा सावध बसा मेडतकर. पहिला टप्पा असा आहे कष्ट करणाऱ्या लोकांचा टप्पा.
ऐकताय ना? जगताप परिवारात अण्णांपर्यंत पोहोचायचं. पहिला टप्पा कष्ट करणाऱ्याचा आणि दुसरा टप्पा बसून कष्ट करणाऱ्याला आशीर्वाद देणाऱ्याचा. माझी भाषा पडते तुम्हाला? पहिला टप्पा आहे कष्ट करणाऱ्याचा, हे आम्ही सगळेजण कष्ट करणारे. आणि टप्पा क्रमांक 2 ज्या टप्प्यात अण्णा गेलते, बसून फक्त कष्ट करायला आशीर्वाद द्यायचा टप्पा. अहो, ज्या वयात कष्ट करायचं त्या वयात आमच्या अण्णाला भगवान परमात्म्यानं ठेच लागू दिली नाही. पण आता दुसरं सुखात राहायचे दिवस आले तर भगवान परमात्म्याला हे सुख पावलं नाही. 5ही लेकीचा, एका चिरंजीवाचा, 18 नातवंडाचा, एका सुनेचा आणि असंख्य परिवारातल्या प्रिय व्यक्तीला पोरकं करून हा महात्मा गेल्या वर्षी परमात्म्याच्या चरणामध्ये प्राणज्योत विलीन झाली. मग आजच्या दिवशीच का नमस्कार करायचा? याला कारण शास्त्र सांगतं 3 वेळेला नमस्कार करावा. कोणते 3 दिवस? जरा सावध बसून ऐका. आपल्या घरातले मायबाप गेले तर पहिल्यांदा हात जोडायचा आहे अक्षय तृतीयेला. काल परवा अक्षय तृतीया झाली. नमस्कार करायचा आपल्या पितरांना. म्हणून तो माणसं अक्षय तृतीये दिवशी फुलाच्या कीर्तनाला 11:30च्या पुढे आली का? हे म्हणले पितृ जेवाय घालायचा होता. नमस्कार अक्षय तृतीयेला नमस्कार करावा लागतो. 2 महाळाच्या 15वड्यात म्हणजे महालय श्राद्ध घालावं लागतं. आणि 3 वर्ष श्राद्ध यंदा झालं, पुढच्या वर्षी पुण्यतिथी असते. वर्षातून 3 वेळेला जर पूर्वजांना नमस्कार केला तर कल्याण इच्छिती सर्व काळ. आणि म्हणून ज्या अर्थी जगताप परिवारानं अण्णांच्या प्रित्यर्थ नामस्मरणाचा सगळा सोहळा आयोजित केला, त्या अर्थी पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. हा ज्ञानदेव सांग जाणारी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि म्हणून आपल्या परिवारातनं गेलेल्या आपल्या पित्याला वैकुंठाला जागा मिळण्यासाठी जगताप परिवाराचं हे नियोजन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर. दोन दिवस आहेत हो तुमच्याकडं माझ्याकडं. पहिला दिवस आहे सुखाचा, दुसरा दिवस आहे दुःखाचा. महाराज एक सुफी संत जाताना वर्णन करून असे गेले, 2 दिवसात तुमचा आयुष्य संपणार आहे. 2 दिवस म्हणजे काय? एक सुखाच्या आणि दुसऱ्या दुःखाच्या. ज्या दिवशी चेहऱ्यावर हसू असेल त्या दिवशी तुम्ही आनंदात आहात, ज्या दिवशी चेहऱ्यावर रडू असेल त्या दिवशी तुम्ही दुःखात आहात. दुःखाचा दिवस आपल्या जीवनात यावा, पण आपण जाताना हसतच जायचं, पण येताना दुःख वाट्याला. म्हणजे नेमकं कसं? कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए. आपण हसलं पाहिजे आणि जगानं रडलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. कीर्ती माई के दुःखाची जड
दुःखाची जनते मायेच्या दुःखाची महाराज म्हणले ज्या दिवशी आपण देहानं जाऊ त्या दिवशी असा अण्णांसाठी जसा समाज जमा झाला तसा समाज आपल्यासाठी जमा व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, लय सूत्र अवघड नाही जगण्यास. चालताना असं चालायचं, 4 लोकांनी रामराम घालावा. बसताना असं बसायचं, 4 लोक जवळून बसली पाहिजे. बोलताना असं बोलायचं, किमान 4 लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. जगताना असं जगायचं, 4 लोकाला हेवा वाटला पाहिजे. आणि मरतानाही असं मरायचं. ज्या दिवशी आपण पृथ्वी सोडून निघून गेलो असं कळेल, त्याला कळेल त्याच्या डोळ्यातनं पाणी यावं. याचं नाव उत्तम कीर्ती. विठ्ठल आणि म्हणून समाजाची गाडी चालवता चालवता, समाजाचा कारभार चालवता चालवता, गावाचा गाडा हाकता हाकता, प्रपंचाचा गाडा हाकणारा हा श्रीमंत नावाचा श्रीमंत बाप या परिवारातून गेल्या वर्षी आजच्या तिथीला निघून गेले अण्णा. तर त्यांच्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो. पण हे दुःख जगताप परिवाराच्या वाट्याला का आलं याचं उत्तर देण्यासाठी मी अभंग सेवेला घेतलेला आहे. आलिया भोगाशी असा हवे सादर. हा फक्त तुमच्या वाट्याचा भोग नाही, हा तुमच्या वाट्याचं दुःख नाही. प्रत्येकाच्या वाट्याला हे दुःख येणार आहे. फक्त आज तुमच्या वाट्याला आलं, उद्या चालून आमच्या वाट्याला येईल. प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकाला या गोष्टीतनं जायचं आहे. 2 गोष्टीला नाही म्हणायचं नाही असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुना, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया, ज्या परी धनंजया म्हणजे पार्था. अर्जुना, हे अर्जुना, देव म्हणतोय अरे अर्जुना, जन्म नावाचा सोहळा आणि मृत्यू नावाचा सोहळा या 2 गोष्टीला नाही म्हणून चालत नाही. तुमच्या मनात असलं नसलं तरी आपल्याला जन्म झाला याचा अर्थ मृत्यू होणार आहे. सोप्या मेडच्या भाषेत सांगू का, 4 चाकी गाडी विकत घेतली की स्टेपनी फुकट आहे. मोबाईल विकत घेतला की चार्जर फुकट आहे. पखावज विकत घेतला की वादी फुकट आहे. विना विकत घेतला की तार फुकट आहे. माईक विकत घेतला की त्याच्यासोबत केबल फुकट आहे. बॉक्स विकत घेतला की त्याच्यासोबत त्याची जाळी फुकट आहे. शर्ट शिवला तर त्याच्यासोबत बटन फुकट आहे. पेन घेतला तर रिफिल फुकट आहे. आणि जन्म घेतला तर मृत्यू फुकट आहे. विठ्ठल रातभर बोलण्यात मजा नाही ना. मी लय पोपटासारखं बोलतो, मी काय अमरपट्टा घेऊन आलो का? अरे माझा एक दिवस अंत होणार आहे बाबा. पण ही गाडी थांबण्या अगोदर सत्कीर्ती, उत्तम कीर्ती पाठीमागं उरणं, त्याचं नाव माणसाच्या जीवनाचं प्रयोजन आहे. आणि ते काहीच जीवन आमचे अण्णा जगले. आणि मग भगवान परमात्म्याचा निरोप गेल्या वर्षी आला तर मग सगळ्या प्रपंचाला पूर्क करून ते निघून गेले. त्यांच्यासाठी आज सगळा सोहळा आहे. आलिया भोगाशी असा हवे सादर. हे दुःख ज्या वेळेला आमच्या वाट्याला आलं जगताप परिवाराच्या, त्या दिवशी आम्ही दुःख व्यक्त करत राहिलो. पण मनाला प्रश्न विचारित असं लक्षात आलं, बाबा रामकृष्ण आले नि गेले, त्या हुनिका जग ओसची पडले, किंवा येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतार जर शिल्लक राहत नसतील, अवतार मत्स्य नावाचा अवतार, देवाचा कच्छ नावाचा अवतार, वराह, वामन, परशुराम, नृसिंह, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की, आर किती अवतार झाले. सगळे अवतार जर अवतार कार्य झाल्यावर निघून जात असतील तर आपण सामान्य जे आहोत. तुम्हाला हे जर अवतार तपासायचे असतील ना, कुठला देवाचा अवतार कधी, त्या अवतारात देवानं काय केलं, तर त्याला नामदेवरायाचा गाथा उचकायचा. आणि त्यात त्यांनी बागुल प्रकरणाची एक निर्मिती केली. बागुल नामदेवराय म्हणले, पहिला बागुल होतो ऐसा, त्याचा नाव म्हणती मासा, शंका सर्व दिला कैसा, 4 वेद आणले, कृष्णा राही रे उगला. नाहीतर सांगीन त्या बागुला, घुसळणाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा, कृष्णा राही रे उगला. नाहीतर सांगीन त्या बागुला. असं एका बागुलाचं वर्णन नामदेवरायांनी त्यांच्या गाथ्यामध्ये केलं आणि बागुल प्रकरण त्याला नाव दिलं. 7वा बागुल सत्वाचा, 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 7वा बागुल सत्वाचा. राम म्हणती दशरथाचा, राम म्हणती दशरथाचा, राम म्हणती दशरथाचा, राम म्हणती दशरथाचा. रावण वदिला दशमुखाचा, रावण वदला दशमुखाचा, वदिला दशमुखाचा, रावण वदिला दशमुखाचा. जानकीचा आणिले, जानकीचा आणिले,
त्याचा उल्लेख केलं. 7वा भागोल सत्वाचा. राम म्हणती दशरथाचा, रावण मारिला दशमुखाचा, आणि जानकीस आणिले. याचा अर्थ काय? देवानं कोणकोणते अवतार घेतले, या अवतार कार्या देवाच्या कार्याचं वर्णन त्यात केलं. अहो पण एवढे अवतार घेतले तरी देवाला या पृथ्वी तलावर राहता येत नसेल तर आपल्यालाही या पृथ्वी तलाचा निरोप घ्यायचा हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या माझ्या वाट्याला हे दुःख येणार आहे. फक्त मनाची मानसिक स्थिती तशी करून ठेवा की आपल्याला इथून निरोप घेऊन जायचंय. उपमुख्यमंत्र्याचा जो देश धावा घालायला त्याच्याकडे वेळ नसेल, ज्या समाजाकडे उपमुख्यमंत्र्याचा, तिथं आपण तर आताशी सदस्य आहे. हे ध्यानात येते ना तुमच्या? उपमुख्यमंत्री निघून गेले तर 5-4 दिवसातच जर शपथविधी घेऊन दुसरा उपमुख्यमंत्री होत असेल तर आपण आताशी सदस्य आहे. कुठल्या गोष्टीचा घमेंड आहे आपल्याला? दो बात का मत भूल. म्हणून विसरायचं नाही. मृत्यू एक ना एक दिवस येणार आहे. मनाची मानसिक स्थिती कशी तशी करून ठेवायची. भगवान श्रीकृष्णाचे एक सक्का जोडीदार, त्याचं नाव सुदामा. आलिया भोगाशी असावी साधं. अरे जे वाटेला येणारे भोग आहे ते चुकणार नाही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी उघडा, त्यामध्ये माने महाराज एका ओवीला प्राधान्य दिलंय. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. याचा अर्थ आता जे आपण भोगतोय ते केले पूर्वजन्मीचे, ज्ञानोबराय म्हणले. तसा भगवान भोगतो ना घडे संचिता वाचोळी. भोगतो ना घडे संचिता वाचोळी. संचिता वातोटी, घडे संचिता संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. बॉक्स प्रश्न जरा पुढे बसा. मनोनी मनी मानोन एक हेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. तसा भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे, त्याचं नाव आहे सुदामा. पहिल्या चरणासाठी जरा ऐका. आलिया भोगाशी. एक काळ असा होता, माने महाराज भगवान श्रीकृष्ण सुदामदेव ज्या गुरुकुलात शिकत होते त्याचं नाव आहे सांदीपानी गुरुकुल. परब्रह्मराम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपानी गुरु केला. सांदीपानी गुरुकुलात शिकायला गेले आणि एक दिवशी विजांचा कडकडाट, जगांचा कडकडाट असा पडता धो पावसाची वेळ झाली. जसे ढग दाटून आले तस त्या गुरुदेव सांदीपानी गुरुकुलातल्या त्या गुरुजींच्या गुरु मातेनं, म्हणजे यांच्या गुरुमातेनं आणि त्यांच्या पत्नीनं, गुरुपत्नीनं, कृष्णा जीमा जा बरं लाकडं घेऊन या. का गाई लाकडं घेऊन या? अरे गॅस मिळत नाही ना कृष्णा, जा लाकडं घेऊन या. इराण शिवाकडं चुलीत लाकडं, गॅसच भेटत नाही म्हणे युद्धापासून. जा कान्हा. कृष्ण परमात्मा म्हणले, आई एवढा मोठं ढग दाटून आलं, एकटा जात नाही मी. मग कोणाला सोबत? माझ्या सुदामदेवला द्या. आलिया भोगाशी. सुदाम्याला सोबत घेतलं. भगवान श्रीकृष्ण लाकडं आणायला गेले. जसे लाकडं तोडायला लागले तसा पडता धो पाऊस रिमझिम रिमझिम यायला लागला. विजांच्या कडकटाला घाबरून सुदामदेव झाडावर चढले आणि मग वरती बसून पाऊस पडायला लागला. थंडगार वारं सुटलं. ते खिशात गाठोडं बांधून आणलं एका उपरण्यात, फुटाणे चणे सोडले आणि ते खायला लागलं. भगवान श्रीकृष्ण खाली लाकडं पुडतो. बाबा या फुटाण्याची चण्याची अशी गंमत आहे, ते एकटं चोरून खाता येत नाही. खायला लागलं तर दात कडकड वाजतात. सुदामदेव काहीतरी खातो आणि दात कडकड वाजले. हे खालच्या कृष्णाला आवाज गेला. मग त्याने आवाज दिला, काय रे सुदामा काय खातोस? ते म्हणले, देवा काय खात नाही.
ते पावसामुळे जरा दात कडकड वाजायला लागले माझे आणि थंडी लागते. लबाड बोलला का नाही देवाला? खात होता फुटाने चणे आणि देवाला लबाड बोलला. भगवान श्रीकृष्णानं काना डोळा केला. पण एक दिवशी असा प्रसंग झाला, एक जोडीदार झाला द्वारकाधीश आणि दुसरा झाला गरीबडा. सुदामा ब्राह्मण गरीब होता ना, एक झाला गरीब आणि दुसरा झाला श्रीमंत. ऐका प्रारब्ध काय असतं, ऐका काय भोग काय असतो. पटेल एवढं उदाहरण घरी घेऊन जा. ज्या वेळेला द्वारका बांधली तेव्हा भेटायला सुदामदेव आले. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, चरणी रक्षा गो. विठोबाचा धर्म जागो, चरणी रक्षा लागो. चरणी लक्ष लागो. ज्या वेळेला सुदामदेव गरीब अवस्थेतनं भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले, आलिया भोगाशी असावी सादर याच्यासाठी. आणि मग ते द्वारका जवळ आले. आणि गेल्यानंतर द्वारकाधीश भगवान परमात्मा भोजन करत बसले. तो सुदाम्यानं आवाज दिला, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया हो न सर पे पगडी. वर्णन करायला लागल्यावर त्या द्वारपालानं सांगितलं, यार कोण आहेस तू बाबा? म्हणजे मी सुदाम आहे. आला कशाला? म्हणजे देव तुमचा राजा माझा मित्र आहे. आमचा राजा तुमचा मित्र? शक्य नाही. मैत्री व्हायला दोन गोष्टी लागतात, एक समविचारी आणि दोन समवयस्क. तुझ्या वयावरनं वाटतं तू म्हातारा झालास आणि आमचा देव अजून तरुण आहे. सुदाम्यानं सांगितलं, येड्या ते तरुण नाही, त्याच्या चेहऱ्यावर तेज श्रीमंतीचं आहे. म्हणून बघा तुम्ही कष्ट करणारी माणसं लवकर म्हातारी दिसतात. आणि जे श्रीमंतीत जगले, एसीत जगले, ते जास्त वय झालं तरी दिसून येत नाही. तसा देव द्वारकाधीश आणि जोडीदार गरीब. मी प्रारब्ध सांगतोय जगताप परिवार, कोणाच्या वाटेला काय लिहिलं. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा मित्र आणि नाव सुदाम हा निरोप घेऊन द्वारपाल पळत गेले. भगवान भगवान आपका दोस्त आया है. कौन है? आपका मित्र. क्या नाम उसका? सुदामदेव. सुदामदेव नाव देवानं कानानं ऐकलं. आलिया भोगाशिया सावेसा दर याच्यासाठी. जेवत्या ताटात देवानं हात धुतला मिळतकर आणि पळत गेला. ज्या गेटला माझा सुदाम माझा वाट बघत उभा राहिला. पळत गेला तर सुदाम्याला पाहिलं, दाढी वाढलेला चेहरा, मळकी कपडे अंगावर, हातात काठी, नख वाढलेली, चपला तुटक्या, एखादं पागोट डोक्याला बांधलेलं, झोळी काखेला. आणि मग सुदाम थरथर लटलट कापणारा. देवानं मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर सुदाम्याला खाली बसवलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि देवानं पहिला प्रश्न विचारला, तो अभंगात घेऊन येतो. देव विचारतोय, सुदाम भाई कैसे हो? काही गरज आहे का विचारायची? दिसतंय ते मळकी कपडे म्हणजे गरीबच आहे, दाढी वाढली म्हणजे पैसा नाही, खायला अन्न नाही म्हणजे वाळून गेलंय, कळतंय ना? तरी देवानं विचारलं, सुदाम भाई कैसे हो? सुदाम्यानं हसत उत्तर दिलं. याला म्हणायचं प्रामाणिकपणा, याला म्हणायचं समाधान, याला म्हणायचं मानसिक श्रीमंती. ते म्हणले, भगवान अगर आप मानो अगर न मानो, लेकिन तुम्हारे सुदाम जैसा अमीर आदमी दुनिया में ढूंढ कर भी नहीं मिलेगा. काय म्हणतं ते? देवा तू मान नाही तर मानू नको, आले का, पण तुझ्या सुदाम्यासारखा श्रीमंत जगावरच नाही, पृथ्वी तलावर. देव म्हणले, कस काय रे? अरे बाबा देवा, तुला विसरलंस का काही गुरुकुलात काय शिकवलं होतं? आपले गुरुजी म्हणायचे, जो देवाचं स्मरण करतो तो श्रीमंत आणि जो त्याला विसरला तो सगळ्यात गरीब. विसरली येतया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. जो देवाला विसरतो तो सगळ्यात गरीब. म्हणून देवा माझं अंतकरण फाडलं तर म्हणले, माझ्या हृदयात तूच साठवलेलं आहे म्हणून मी श्रीमंत. देव हसले आणि सुदाम देव इतका प्रामाणिक निघला म्हणून देव म्हणले, सुदाम
आतापर्यंत तू गरिबीत जगला आतापर्यंत, पण मी तुझं प्रामाणिकपणानं प्रारब्ध बदलतो. पण एका प्रश्नाचं उत्तर दे. मला गुरुकुलातली एक कथा सांगायची तुला. आठवतं का लाकडं फोडायला गेलतो आली या भोगाशी? आठवतं ना? लाकडं फोडायला गेलतो तेव्हा तू एकटा चणे फुटाणे खात होता आणि मी एकटा लाकडं फोडत होतो. मी विचारलं सुदामा काय खातो, तर लबाड बोलाले का अर्धे द्यायला पाहिजे होते. मला कळालं होतं तू फुटाणे खातो चणे खातो, पण लबाड बोललास. मनालाच दात वाजतात माझे थंडीमुळं. लबाड बोलला ना का सुदामा? सुदामदेव हसला. देवा घासातला घास तुला देणार आम्ही. अरे 1 ते 7 भावानं वाटून खाल्ला होता, पण मला माझ्या कृष्णाशिवाय श्वासही घेणं मुश्किल होत होतं. इतका जीव माझा तुझ्यावर कृष्णा. अरे पण मी तुला ते चणे फुटाणे का दिले नाही याला कारण तुला माहिती आहे का? देव म्हणला काय कारण? काय कारण सांग. खाली बसवलं देवाला सुदाम्यानं. ऐका ऐका एवढं मंडळी, जगताप परिवार, मेडतगाव, पंचकृषी, जमलेले नातेवाईक, एवढं गोड आहे का? सुदाम्यानं देवाला खाली बसवलं. हे देवा आता श्रीमंत झालास, पण हे का दिलं नाही तुला चणे फुटाणे? अरे ज्या वेळेला लाकडं फोडायला गेलो त्याच्या आदल्या रात्री आपल्या गुरुकुलाच्या शेजारच्या एका झोपडीत चोर आले होते आणि ते झोपडं होतं एका विधवा ब्राह्मणींबाईचं. चोरांनी झोपडं फोडलं, काहीच सापडलं नाही, पण एक ते फुटाण्याचं गाठोडं सापडलं. आणि जाताना जाग आली त्या माईला म्हणजे ब्राह्मणींबाईला, आणि तिनं शाप दिला, ज्याने कुणी माझ्या लहान लेकराचे फुटाणे चोरले. लहान लेकराचे म्हणजे हिनं फुटाणे खायचे आणि मग दूध फुटायचं आणि लहान लेकराला दूध पाजायचं. ज्यानं कुणी माझ्या लहान लेकरासाठी ठेवलेले फुटाणे चोरले आणि जो कोणी हा खाईल तो आजन्म दरिद्री राहील, असा शाप तिनं दिलता. आणि मग चोरानं हा शाप ऐकल्याबरोबर गाठोडं फेकून दिलं आणि ते आपल्या गुरुकुलात पडलं. आणि तेच गाठोडं उचललं, पोरांनी त्या गुरुमातेकडे दिलं आणि गुरुमातेनं लाकडं फोडायला जाताना माझ्याकडे दिलं. अरे कान्ह्या तुला घासातला घास देणार आम्ही, पण हे जर फुटाणे तुला दिले असते तर तू दरिद्री झाला असतास. आणि मला माहिती होतं माझ्यासारखे असंख्य सुदामा दरिद्री राहिले तरी चालतील, पण माझा एक जोडीदार कृष्ण नावाचा कायम श्रीमंत व्हावा हे मैत्रीचं निखळ नातं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता मात्र देवाच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी आलं. सुदामा मला जर फुटाणे दिले असते तर मी द्वारकाधीश झालो नसतो. अरे पण सुदाम्या तू एकट्यानं फुटाणे खाल्ले तू एकटा दरिद्री का राहिलास? सुदाम्यानं सांगितलं, देवा मला माहिती होतं प्रारब्धात जर माझ्या गरिबीच असेल तर मी किती हातपाय खुडले तरी मी श्रीमंत होणार नाही. म्हणून माझ्या वाट्याची प्रारब्धातली गरिबी मी तेव्हाच माझ्या वाट्याला उडवून घेतली आणि मग या जन्मात मरण्याच्या अगोदर दरिद्रीच झालो. याला जगद्गुरु तुकोबरायांनी एका गोष्टीत मध्ये अधोरेखित केलं. महाराज म्हटले, हे जर भोग प्रारब्धात येणारे असतील तर ते चुकता चुकत नाहीत. म्हणून जे भोग वाट्याला येतात त्यात माणसाची प्रापंचिक काही मानसिक श्रीमंती असावी. अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगास असावे सादर. जागा नाही पुढे या. देवावरी भार मंत कृपाचे निवाऱ्याचा करे, मंत कृपाचे निवाऱ्याचा करे, निवाऱ्याचा करे.
आनंदात जर गरिबी सुदामदेवाच्या लिहिली होती तर सुदामदेव त्या गोष्टीत बदल करत नाही म्हणून आली या भोगाशी असावे सादर असा एक समार्थाचा अभंग आणखी एक सापडतो सावता महाराजांनी लिखित केलेला समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे जशी प्रारब्धात तुमच्या माझ्या वाटेला स्थिती येईल या आता पुढं सरून बसा पुन्हा एक टप्पा होणार आहे तुमचा आणखी एक त्यापेक्षा येतानाच पुढं सरून बसाना मी सारखं सांगतोय लोक पाहुणे रावळे उन्हात उभे आहेत पाठीमागं जरा पुरुष मंडळीनी पुढं सरा भला मोठा मंडप घातला जगताप पाहुण्यांनी आपल्यासाठी या जरा पुढं माणसं का घाबरतात कीर्तन करायला काही मिळ नाही लागला मला नाही माळा घालत मी या पुढं माळाला घाबरला काय तुम्ही विठाला 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 कसं आहे कीर्तनात पुढं सरा म्हणायची गरज का नाही कीर्तन पुढं सरण्यासाठीच आहे ना मागं राहणाऱ्याला पुढं घेऊन जातं त्याचं नाव आहे कीर्तन कीर्तन चांग होयंग हरिरूप मन आहे त्या परिस्थितीला आहे त्या भोगाचा स्वीकार करणं हे तुमच्या माझ्या जीवनातलं अंतिम सत्य लक्षात ठेवा बोलू नका ओ मावश्या हो आता विठाला कुंडली कवरला हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ म्हणून महाराज म्हणले आयुष्य थोडं राहिलेलं आहे या थोडक्या राहिलेल्या आयुष्यामध्ये जे वाट्याला प्रारब्धात भोग येतील ते भोगत राहायचं कोणाला पुढचा दिवस कळाला नाही आज काय आपल्या वाट्याला आलं उद्या हेच येईल हे सांगता येत नाही ना मला परवा एक जण म्हटला महाराज 28 जानेवारीला दादांचा अपघात झाला अजित दादांचा अजून महाराष्ट्र विसरलं नाही मी म्हणलं बरोबर आहे बाबा विमानात बसायला पैसा लागतो आणि खाली उतराय नशीब लागतं तुम्ही जागे ना सगळे बसायला पैसा लागतो पण उतराय नशीब लागतं तसं उद्या तुमच्या माझ्या वाट्याला काय येणार आहे हे तुम्हाला मला ठाऊक नाही आजचा दिवस आनंदात जगणं कालच्या दिवसाच्या उचापती न काढणं आणि उद्याची चिंता न करणं हे जीवनातलं अंतिम सत्य म्हणून आली या भोगाशी असावे सादर महाराज म्हटले तुमच्या माझ्या जीवनात हे खरं आहे खरं कसं आहे बाकीच्या गोष्टी आपण प्रपंचात कमवणारच आहे धन दौलत गाडी बंगला नोकर चाकर जमीन जमला इस्टेट पाणी सगळं कमवणार आहे पण सध्या तुमच्याकडे माझ्याकडे एक गोष्ट नाही त्याचं नाव आहे मानसिक स्थिती ढासळली सगळ्याची लय लखोपती लोक मी पाहिली पण झोपताना गोळ्याच खाव्या लागतात झोपायच्या मानसिक स्थितीच नाही ना सगळं असेल तुमच्याकडं हे बघा मेडतकर गाडी तो श्रीमंत नाही ज्याची लय भली मोठी माडी तो श्रीमंत नाही ज्याची भली मोठी इस्टेट तो श्रीमंत नाही 50 एकराचा उसाचा बागायतदार तो श्रीमंत नाही भल्या मोठ्या अंगठ्यां चैनी घालतो तो श्रीमंत नाही ज्याच्या घरातली आई हसताना दिसली आणि ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलो तो सगळ्यात श्रीमंत आहे हे लक्षात ठेवा आणि आमचा जगताप परिवार त्या कॅटेगरीतला आहे नावच अण्णांचं श्रीमंत होतो त्यांची मानसिक स्थिती श्रीमंत होती प्रापंचिक स्थिती श्रीमंती होती ऐश्वर्यात परमार्थ केला ऐश्वर्यात कुटुंबाला मोठं केलं आणि एकाएकी आम्हाला सोडून गेले पण तो कळी काळाचा वारा होता मोठमोठ्या राजालाही या दुःखातनं सामोरं जावं लागलंय त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र नावाचे राजा होतेच की ज्या वेळेला राज्याभिषेक होणार नाही हे कळालं आणि रामप्रभूनं भगवी कपडे अंगाला घातली तेव्हा रथात बसलेल्या रामप्रभूला दशरथ नावाचा भाऊ आडवा आला तुम्ही अण्णा वाचवण्यासाठी प्रयत्न केलेच असतील ना पण आपले प्रयत्न निष्फळ ठरतात ज्ञानोबराय समाधीला गेले होते तर निवृत्ती दादा म्हणायचे थांबा सोपान काका म्हणायचे थांबा मुक्ताबाई म्हणायच्या थांबा पण थांबता येत नव्हतं नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ज्ञानोबरायला समाधी घ्यावी लागली प्रारब्धात होतं ते जगद्गुरु तुकोबरायच्या वैकुंठ गमन थांबवता आला नाही वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही वारकरी संप्रदाय वस्तुनिष्ठ नाही वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ आहे तत्वानं जगणारी माणसं तत्व बाजूला सोडतात पाठीमागं आणि देहानं जातात पण कीर्तीनं पाठीमागं राहतात तसं रामप्रभू म्हणले माझ्या वाट्याला जर वनवास असेल तर भगवी वस्त्र अंगावर घातली आणि रामप्रभू चालले दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकई ना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझा हे खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंढक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हो महाराज म्हटले रामप्रभू भरताला उत्तर देतात माय कैकई ना दोषी हे भरता वाटत असेल मला वनवास देण्यासाठी कैकई दोषी आहे नाही नाही माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा कर सर्व कर्म जात हो रामप्रभू उत्तर देताना भरताला सांगतात भरता वाटेल तुला माझ्या कैकईमुळे वनवास आला वाटेल तुला माझ्या निरोप देणाऱ्या माझ्या दशरथ नावाच्या बापाला निरोप देणाऱ्या प्रधानामुळं वनवास नाही रे भरता माझ्या वाट्याला वनवास आला तो माझ्या प्रारब्धामुळं आला म्हणून आली या भोगाशी एवढा मोठा राजा जर स्वतःचं प्रारब्ध मानत असेल तर तुम्ही मी सामान्य जीव आहोत हे लक्षात ठेवा कर्म प्रामाणिक करणं हे तुमच्या माझ्या जीवनाचं अंतिम सूत्र आहे पण ज्या दिवशी परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाईल त्या दिवशी म्हणावं लागतं देवावरी भार घालून या देवावर भार घातल्यावर देव करतो काय अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनवानी मग तो कृपा मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे काय येरते बापुडे येरते बापुडे काय येरते बापुडे काय येरते बापुडे काय येरते भगत कृपासी निवारी साकडे महाराज म्हटले जबाबदारी देवावर घातल्यावर काय करतो मग तो कृपा सिंधू जगताप परिवाराला दुःख झालं तर सहन होतंय तर त्यांनी सहन करायचं आणि परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे गेली तर देवावर जबाबदारी देवावरी भार घालून ये. महाभारतामध्ये असा प्रसंग आलाय मानी महाराज ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होण्याची वेळ असते द्रौपदी वस्त्रहरण त्यावेळेला 5 हत्तीच्या ताकदीचे भाव मान खाली घालून बसले तुम्हाला माहित नाही का महाभारत
द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, मोठमोठाली मंडळी सभेत हजर आहे. पण कोणीही बोलत नाही. मग कौरवानी दुःशासनाला सांगितलं, दुर्योधना जा आणि द्रौपदीला खेचून आण. का तर द्यूताच्या खेळामध्ये द्रौपदीला डावावर मांडलं होतं 5 पांडवांनी. पण पत्या जुगार खेळणाऱ्यांना जरा ध्यान देऊन ऐका. वाटोळं झालं, वाटोळं पांडवाचं त्या नादात डावाच्या. ज्या वेळेला द्रौपदी मातेला त्या डावावरती हारलं गेलं, खेचत द्रौपदीला सभेत आणलं. देवावरी भार घालून या. त्याला द्रौपदी मातेनं हात जोडले. 5 मालक असून काही कामाचे नाही, द्रोणाचार्य कृपाचार्य असून काही कामाचे नाही, कोण मला मदत करील याचं उत्तर आहे फक्त माझा भाऊ आहे. भाऊ बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. देव कसा धावून आला हे बघा सगळ्या माझ्या आयांसाठी. हे भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाची लाडकी बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधाया चिंधील वकर दे. सुभद्रा बोलली शालुनी पैठणी, फाडोनी का देऊ चिंधी तुम्हासी मी. पाठची बहीण झाली हो वैरीन, पाठची बहीण झाली हो वैरीन. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. आता द्रौपदीकडे गेले नारद मुनी. परी मला त्याने मानिली बहीण, त्रैलोक्य वसन मोलाचे दिले फाडून, त्रैलोक्य वसन मोलाचे दिले फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हो वसने देवोनी प्रभू, राखी माझी लाज. चिंधीसाठी आला हरी घरी माझ्या आज. त्रैलोक्य वसन मोलाचे दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. काही केलं देवानं, वस्त्रावतारच घेतला. एक चिंदी बहिणीनं दिली तर भावानं वस्त्रावतार. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली, कौरवी पांचाळी सभे माझी आणली. आणि देव त्याच्यासाठी वस्त्रावतार झाला. मंडळी सज्जन हो, एक चिंधीवर भार देवावर घातला तर देव संरक्षण करण्यासाठी द्रौपदीचा वस्त्रावतार घेतो. आपल्या जगताप परिवारासाठी सांत्वन करायला येणार नाही का बोला. पण आपण जबाबदारी त्याच्यावर घालायची. देवावरी भार घालून या. कसं असतंय, जबाबदारी त्याच्यावर घालायची. याला कारण आहे, ज्यांना दुःख सांगायची ती माणसं आता हळूहळू कमी व्हायला लागली. कुठले खांदे राहिले घरात सांगा बरं. बापाला दुःख सांगायची लोक, बाप संपून जायला लागला. आईला सांगायची तर आई वयस्कर झाली, आई निघून गेली. आईनंतर आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारं घरात कोण असेल तर त्याचं उत्तर आपली बहीण आहे, हे लक्षात ठेवा. ह्या जगताप परिवारातही 5 बहिणी आदरणी आणणार नाही, बरोबर आहे ना. आईनं आपल्याला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम आपली बहीण आपल्याला देते. अरे नात्यानं आपण आपल्या नाळेला नाळ जोडून आईच्या गर्भात आपण जन्माला आलो. नात्यानं आपली बहीण आहे, पण प्रेमाच्या बाबतीत विचार केला तर आपली बहीण आपली आई आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जपावे या बंधनास निरामय नात्याने, जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने. आपल्या बहिणीला जपा रे राजा हो. आता लय गुरु बहिणी निघाल्या, गुरु भाऊ निघाले, सख्या बहिणी सख्या भाऊ आता माणसं विसरून जायला लागले. बाकीची नाती जोडू नका या मताचा कीर्तनकार मी नाही, पण रक्ताची नाती शेवटी कामाला येतात, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला
प्रसंग येतो त्यावेळेला आपलं कोण परक कोण हे कळतं. आणि म्हणून पाचही बहिणींचा भाऊ नावाचा आधार निघून गेला. रक्षाबंधन आला, भाऊबीज आली, अण्णांची आठवण येईल ना बहिणीला, आठवण येणार आपल्या भाऊची. 3 भाऊ आणि 5 बहिणी, 8 जणांपैकी एक आदरणीय अण्णा सगळ्यात थोरले, बरोबर ना. अण्णा निघून गेले. ज्यावेळेला निघून गेले त्यावेळेला भाऊबीज रक्षाबंधन या वर्षभराच्या कालावधीत अण्णांचा पाठ रिकामा दिसला असेल. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, हो वेड्या बहिणीची वेडी माया. भाऊ म्हणजे आपला बाप असतो, लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला अण्णा निघून गेले तेव्हा या सगळ्या बहिणीला दुःख झालं. अरे नुसता धागा बांधण्यासाठी भाऊ नसतो, भाऊ पाठीराखा असतो. भाऊ शब्द सरळ आले हा बरं, आणि उलटा वाचा शब्द तयार होतो उभा. प्रसंग कोणताही येऊ द्या, अरे जग विरोधात जाईल पण भाऊ विरोधात जात नाही. म्हणजे या परिवारात एका भाऊही संपलो गेला, या परिवारात एक पिता संपून गेला, बाप. बाप म्हणजे जगण्याचा माप आहे. ज्याची माया अमाप आहे त्याचं नाव बाप आहे. हात नाही त्याला हाताची किंमत कळते, पाय नाही त्याला पायाची किंमत कळते, दृष्टी नाही त्याला डोळ्याची किंमत कळते, ऐकायला कमी येतं त्याला कानाची किंमत कळते, ज्याला चालता येत नाही त्याला पायाची किंमत कळते, ज्याला केस नाही डोक्याला त्याला डोक्यावर केस असण्याची किंमत कळते. या सगळ्या गोष्टीची किंमत गेल्यावर जसं कळतं तसं मायबाप नाही त्याला मायबापाची किंमत कळते. जेव्हा या जगताप परिवारातल्या त्यांच्या चिरंजीवाला विचारा, त्यांच्या लेकीला विचारा, अण्णा नाहीत आता कसं वाटतं, असं विचारायचंच नाही. ज्याचं जळतं त्याला कळतं. अरे बापाचं नाव न टाकता जर आपलं नाव लिहिलं माने महाराजचं नाव अपूर्ण वाटतं, बरोबर आहे ना. आपलं नाव लिहा बरं पत्रिकेत, एखाद्या वहीवरती. आम्ही लहान असायचो ना तेव्हा पाठ्यपुस्तक आम्हाला शाळेतनं मिळायची आणि मग आम्ही त्याच्यावर नाव लिहायचो. आम्हाला वह्या मिळायच्या तेव्हा आम्ही त्याच्यावर नाव लिहायचो. अरे नाव लिहिलं ना आडनाव लिहिलं आणि मधलं नाव जर आम्ही लिहिलं नाही तर आमचे मास्तर आम्हाला म्हणायचे, गुरुजी का रे बाप मेला का तुझा? नाही गुरुजी अजून जिवंत आहे. मग बापाचं नाव लिहे, लाज वाटते का बापाचं नाव लिहिला? आणि मग ते बापाचं नाव नाही लिहिलं तरी नाव अपूर्ण वाटतं. आणि मग जिवंत हाडामासाचा बाप गेल्यावर अपूर्ण वाटणार नाही का? वाटणार हो, फक्त हे गेल्याशिवाय कळत नाही. जितकं प्रेम जगाचा मालक तुमच्यावरती करतो त्याहीपेक्षा काकणभर जास्तीचं प्रेम घरातले मायबाप तुमच्यावर करतात, हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, माझा आठवण येईल तुम्हाला कीर्तन झाली तरी. अरे हात बघून भविष्य सांगतात त्याला ज्योतिषी म्हणा. हात बघून भविष्य सांगतात ना त्यांना ज्योतिषी म्हणतात. पण नुसता चेहरा पाहिला लेकीचा आणि लेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी त्याच्या मनातलं कळणारा एकच ज्योतिषी मी मानतो, आणि त्या ज्योतिषाचं नाव तुमचा बाप आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल कसाही असू द्या, कसाही असू द्या, वयस्कर असू द्या, काठीवर चालणारा असू द्या, आंधळा पांगळा असू द्या, त्याला ऐकायला नका येऊ द्या. पण म्हातारपणात तो गरजेचं आहे. अरे 10,000 रुपयाचं कुत्र्याचं पिलो आणलं तरी ते भुंगतं मोठं झाल्यावर, आणि मग त्याला 5-4 हजार रुपये तर पेडिग्रीलाच खर्च करता आणि कुत्र्याला मोठं करता. माय बापाला फेकून भाकरी टाकावर ते आशीर्वादच देतील, लक्षात ठेवा. आशीर्वाद देणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि भुंकणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे. म्हणजे जगताप परिवार या गोष्टीला मुकलेला आहे. कसंही जगताप परिवाराला आता सगळे धन दौलत आहे, इस्टेट आहे, संपत्ती आहे, सगळे. म्हणजे काय तुम्ही गोकुळ तयार करू शकता. तुमची नातवंड मोठी झाली आता. आमचे नवनाथ दादा, त्यांचे बंधुराज, त्यांची बाकीची सगळी 16 नातवंड, बहिणीची सगळी मुलं, आत्याची मुलं, सगळी मोठे नातवंड झाली ना अण्णांची. आता लाख रुपये कमवतात, लाख 2-2 लाख 3-3 लाख रुपये कमवतात. पण अण्णांनी 10 रुपयाची दिलेली नोट नातवाच्या हातावरती नुसती नोट नव्हती, त्या नोटेमध्ये आजोबाचं नातवाप्रतीचं प्रेम होतं, हे लक्षात ठेवा. आता लाख रुपये कंपनी आम्हाला पगार देते, आम्ही व्यवसायातनं भरपूर कमवतो, पण आता आम्हाला त्या पैशाचं काय वाटत नाही. का? पैसा आम्हाला फक्त समाधान देतो, मानसिक समाधान. पण आता प्रेम नाही कोणी मिळवतो, प्रेम पैशात मिळत नहीं. कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. विठोबार घुमाई